नमस्कार रामकृष्ण हरी. बघा नमस्कार. माने काका आहेत. ह्यांचं स्पीड बघा चालण्याचं माझ्यापेक्षा जास्त आहे. 69 वय आहे. 69 वयामध्ये एवढं स्पीड ठेवणं म्हणजे महत्त्वाचं आहे मित्रांनो. लय खूप 69 वयात माणसाला उठता येत नाही, चालता येत नाही, पण ही एवढं स्पीडनं चालतात. ह्यांचं स्पीड बघून मला तर आश्चर्य वाटलं. काय म्हणायचं तुम्हाला ह्या गोष्टीवर? आणि साहेब कुठून गेले? बोला की बोला. काय माहिती आहे का, पहाटेची जोरदार वेळ फास्ट. पहाटेची वेळ आहे ती स्वतःच्या शरीरासाठी वेळ दिला पाहिजे. दिवसभर आपण काहीच करत नाही. पहाटेच्या हवेमध्ये ओझोन असते, ऑक्सिजन असते आणि शुद्ध हवा असते. रात्रभर आपलं शरीर पूर्ण स्थिर झालेलं असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जो व्यायाम करेल तो 100% निरोगी राहतो. आता हा माझ्याबरोबर आला होता. आम्ही वाखरीच्या अलीकडं बजरंगबली मंदिर, मंदिरापर्यंत आम्ही जाऊन आलो. एकच स्पीड होता. आमच्या दोघांचा एक स्पीड होता. आणि ह्या वयामध्ये एवढं स्पीड चालणं म्हणजे जोग नाही. आणि कधी डोक्याला टोपी नाही, कधी अंगात शोटर नाही. दररोज बघतोय मी त्यांना. ही स्पीड यांचं कायम आहे. आणि यांचा ग्रुप होता पूर्ण मोठा. हे पूर्ण ओंकार ग्रुप. ह्या ओंकार ग्रुपमधले थोडेफार इकडे आहेत, थोडेफार तिकडे आहेत. कोण कोरोनामध्ये वारलेत. पण ह्याचं स्पीड तवापासून जी बघतोय मी अजूनपर्यंत स्पीड मला वाटलं असं थकले असतील, पण अजिबात नाही. आहार विहार चांगला हा, आपलं जे शरीरावर दररोज आपण काय खातो ना ते खरंच मेंटेन मध्ये खाल्लं पाहिजे आणि व्यवस्थित खाल्लं पाहिजे. मोजकंच खावा पण चांगलं खावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. ओके.